आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दादा कधी रडत बसत नव्हते. काल आपण सगळ्यांनी रडू घेतले, आजही आपल्याला रडू आवडत नाही. परंतु दादांचे विचार पुढे न्यायचे असतील, दादांचे स्वप्न साकार करायचे असेल तर आता रडून जमणार नाही. आता लढावं लागेल. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दादाला संपवण्याकरता अनेक लोकांनी प्रयत्न केले, पण दादा संपत नव्हतं. एक हजर जबाबदारी, कामसू, दूरदृष्टी असणारा, बारीक सारीक गोष्टीचा विचार करणारा दादा होता. त्यामुळं दादा सगळ्यांना पूर्ण ओळखले. तो दादा नाहीत, पण दादाचे विचार जिवंत आहेत. दादाची महाराष्ट्राबद्दलची संकल्पना आहे ती जिवंत आहे. म्हणून हा महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने घडावा, पुणे जिल्हा विकासाच्या दृष्टीने पुढे जावा, एवढीच दादाची तळमळ होती. आणि ती तळमळ आता आपल्याला पूर्ण करायची. आपण पुणे जिल्ह्याकडे बारकाईने पाहिलं, कुठल्याही पक्षामध्ये दादा इतकी ताकद असणारा, वेळ देणारा, कार्यकर्त्याच्या मागं उभं राहणारा, दूरदृष्टी असणारा एकही नेता नाही. आपल्या जिल्ह्याचं जे नुकसान झालं ते शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. त्यामुळे कालपासून मी मध्ये मन घट्ट केले की आता दादांच्या नंतर ही सगळी कामं आपल्याला सांभाळायची. काल मी जिल्ह्याचे काही नेते तिथे आम्ही बसतो. मी मामाला म्हटलं, मामा ठीक आहे, गेलेली व्यक्ती आपण आता परत आणू शकत नाही. दादांच्या पुढच्या पिढीतली व्यक्ती हे काही करेल असं मला वाटत नाही. 2 दिवसात मीटिंग घ्या, जिल्ह्याचं काय करायचं आहे आपण सगळेजण ठरवूया आणि दादांचं स्वप्न जिल्हा परिषदेचं पूर्ण करूया. माझी विनंती एवढीच आहे.